त्याची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्व सुखे आजी येथेची वळली संतांचे देखील चरणांबुजे सर्व काळ होतो आठवित मनी पिटली ते धनियेने काळे श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुरु सुधारी बरण रघुबर विमल जसु जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या दिवु मोही हरवु कलेस बिकार शरण शरण हनुमंता तुमालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। अच्छा रे आवाज आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा जिवंतपणे शेवट कसा गोड करता येतो याचं वर्णन करणारा अभंग आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन अल्पशा वेळेमध्ये पाहणार आहोत। पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या मोतीराम बाबांच्या समाधीनं पवित्र झालेल्या मसला गावी गेल्या 4-5-6 महिन्यापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये 24 जानेवारी या रोजी कैलासवासी सौभाग्यवती सुवर्णमाला टीकारामजी शिंदे या आईचं निधन झालं आणि त्यांना देव आज्ञा झाली आणि त्याच्यानंतर मग 10वा झाल्यानंतर 14वा झाल्यानंतर थोडे दिवसानं आपल्याकडे गोड जेवण केलं जातं। त्या गोड जेवणाच्या प्रत्यर्थ श्री टीकारामजी शंकरराव शिंदे श्री दिगंबरराव बळीराम कदम या कदम परिवाराच्या शिंदे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपल्या गावातील सगळी भजनी मंडळी पंडित महाराज बबन मामा या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आज आपल्या या मसला गावी मोतीराम बाबांच्या या समाधी स्थळामध्ये अगदी कैलासवासी सौभाग्यवती सुवर्णमाला या आईच्या गोड जेवणाचे हे कीर्तन करण्याचा सुयोग आहे। अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। महाराष्ट्राच्या 2 गान कोकिळा दोघांनाही अतिशय गोड आवाज देवानं दिलेला आहे अशी आमची पहिली चाल म्हटलेले बालासाहेब महाराज सुरेगावकर मामा या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचा आवाज अतिशय गोड आहे, गाणं गोड आहे, वारकरी चाली आणि प्रमाणाच्या चालीचे ते बादशाह आहे अशी आमची बालाजी मामांना माझं वंदन। दुसरे हरिभक्त परायण पंढरीनाथ बुवा कदम अगदी ज्यांचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये या जोडीचं प्रसिद्ध झालेलं आहे। पंढरीनाथ बुवांचं नाव आवाजाच्या बाबतीमध्ये हृदयामध्ये गोडवा लागतो, आवाज ऐकत राहावा वाटतो या जोडीचा। त्यामध्ये पंढरीनाथ महाराज सुद्धा आज आपल्यासाठी मिळाले। पंढरी महाराजांना बालासाहेबांना दोघांनाही वंदन करतो। त्या दोघांच्या गायनाला पखवाजाची साथ महाराष्ट्रामध्ये एकच व्यक्ती करू शकतो ते म्हणजे मंगेश महाराज जाधव। अतिशय गोड नाव आहे, महाराष्ट्राचे लोकप्रिय मृदंग वादक आहेत, ताल सम्राट त्यांना म्हटलं जातं। लगीचा बास, स्पष्टता, जेवढं लागतं तेवढं एखादी सुगरणबाई जशी भाजीला मीठ टाकते तसं कीर्तनातल्या गायनाला किती पखवाज वाजवला पाहिजे, किती गोडवा त्याच्यात असला पाहिजे ज्यांच्याकडे पाहून शिकावं त्यांचं नाव आहे मंगेश महाराज जाधव। ताल सम्राट आहेत, हिंगोलीच्या गोरेगाव त्यांचं गाव आहे, लांबून महाराज आलेले आहेत। या तीनही जोडीला आपण बोलवलेलं आहे, बालासाहेब मामांना, पंढरी बुवांना आणि मंगेश बाबांना। तिघांनाही मी वंदन करतो। माझे अत्यंत जीवलग मित्र आहेत, सुखदुःखातले आहेत, आमच्या घरातले आहेत, तिघे पण जीवाच्या पलीकडचं प्रेम करणारी आहेत। तिघांनाही माझं वंदन आहे। आपण परिसरातील गावातील सगळी गुणवान टाळकरी महाराज मंडळी ज्यांची इथं गंगोत्री आश्रमावर मुडेकर महाराजांच्या तिथे संस्था आहे, पुन्हा अगदी भगवान महाराजांकडेही विद्यार्थी शिकवायला जे जातात असे हरिभक्त परायण शिवराज महाराज शिवराज गुरुजी तुम्हालाही माझं वंदन। संस्थेतली छोटी मोठी गावातली भजनी मंडळी, गावातील मृदंगाचार्य, चांगलं मृदंग विशारद पर्यंत शिक्षण झाले, आपल्या गावात तयार वादक झालेत, त्यांचे आजोबा पवित्र होते आणि त्यांच्याच कुळामध्ये आमचे शिंदे महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन। आपण सगळी गावातील भजनी मंडळी असाल, या लाईनला पंडित महाराज, आधी करून आपण प्रल्हाद महाराज आहेत, आधी करून आपण सगळी भजनी मंडळी, मला नावं माहिती नाही पण मोतीराम महाराजांच्या फडावरली मंडळी, फळा असेल किंवा मसला असेल
असेल या 2 गावाला महाराजांची समाधी आहे। काकड्याचं हरिपाठाचं प्रसिद्ध गाव म्हटलं की मसला नावाचं गावाचं नाव घेतलं जातं। पवित्र गंगेचा काठ आहे आणि गोदावरीच्या पवित्र काठाला वसलेलं हे मसला गाव अगदी या सुवर्णमाला आईच्या जीवनातही तिनं गंगेचं स्नान करून भगवत चरणी मोतीराम बाबांची महारुद्र हनुमंतरायाची देवाची पूजा करून आपलं जीवन देवाच्या पायाजवळ समर्पित केलं। अशी ही सुवर्णमाला आई आपल्यातून निघून गेली आणि तिच्या गोड जेवणाच्या प्रत्यर्थ त्यांचे नातू असतील, त्यांची मुलगी असेल, जावई असतील, या समस्त त्यांच्या पतीनं सगळ्या गावातील त्यांच्या कुटुंबानं परिवारानं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। पंडित महाराजांनी खूप दिवसापूर्वी फोन केला, बबन मामा आहेत आपल्या गावचे जे मोतीराम बाबांच्या धर्मशाळेचं संस्थांचं मोठं काम पाहतात व आमचे जीवलग आहेत, गुरुवर्य संदीपान महाराज असतील, मनीष बाबा असतील, सगळी महात्मे ज्यांच्याकडे थांबायला असतात असे आमचे बबन मामा आदी करून आपण सगळी ग्रामस्थ मंडळी, प्रसिद्ध मंडळी व ज्यांनी संप्रदायावर मोतीराम बाबावर प्रेम केलेलं आहे अशी सगळी मंडळी आपण या ठिकाणी एकत्रित आहात। आमचा दिनू असेल, धनू असेल, हरिभक्तपरायण धनू महाराज, आमचा गणेश असेल, गणेश महाराज, या सगळ्यांना वंदन करतो। शूटिंगवाले, साऊंडवाले, मंडप डेकोरेशन आल्यापासून आपल्या गावातील तरुणांना धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलेलं आहे। प्रत्येक गावात असं मसल्यासारखं स्मारक असलं पाहिजे। तरुणांनी खर्च केला, पहिलं शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये हार घाला, मग कीर्तनाला सुरुवात करा। महाराष्ट्राची आन बान शान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांच्यापासून आपल्या धर्माला सुरुवात आहे म्हणून त्यांचं पूजन झालं पाहिजे या उद्देशातून इथं मोठं स्मारक आपण बांधलेलं आहे। त्या तरुणांना धन्यवाद। या परिवारातल्या प्रत्येक पै पाहुणे, सगळे सोयरे आपतिष्ट सगळ्यांना वंदन करतो। थोडासा कूलर लावल्यामुळे आवाज मला येतोय, पण तुमच्या कानापर्यंत माझा आवाज सगळ्यांच्या कानापर्यंत येतोय, फक्त सर्वांगाचे कान करून ऐका। जन्म ज्याचा झाला त्याला मृत्यू आहे, मृत्यू ज्याचा झाला त्याला पुन्हा जन्म आहे। उपजेते नाशी, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा ओलस्या गे, किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित। जन्म झाला की मृत्यू आहे, मृत्यू झाला की जन्म आहे, बरं का। ज्याचा जन्म झाला त्याच्या नदीचा काठ मृत्यू आहे, मृत्यू झाला की पुन्हा जन्म आहे। मग जन्म मृत्यूच्या मधलं जे आयुष्य आहे ते तुम्हाला मला सगळ्यांना मिळालेलं ते वायाला घालवायचं नाही। मिळालेला जन्म जिवंतपणे शेवट कसा गोड करता येईल याच्यासाठी घालवलं पाहिजे। जिवंतपणे कर्तृत्व केलं पाहिजे, जिवंतपणे उपकार केला पाहिजे, जिवंतपणे भजन झालं पाहिजे, जिवंतपणे पंक्ती घातल्या पाहिजे, जिवंतपणे गंगेचं स्नान करून पूजा जर केली असेल तर या सुवर्णमाला आईचा जिवंतपणे शेवट गोड झालेला आहे। मोतीराम बाबाची समाधी आपल्या गावी आहे, त्यांनी जिवंतपणे शेवट गोड केलेला आहे। तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे तो जिवंत असताना गाथ्यात तयार झाला, गेल्यावर नाही। अर्थ एवढाच आहे, जिवंतपणे शेवट गोड करावा लागतो, त्याच्यासाठी जन्म मिळालेला आहे। जन्म ना हिरे आणि संत आपल्याला सांगतात परत परत मिळत नाही। पावला हा देह काकटाळी न्याय, न घडे उपाय घडो आले। संत म्हणतात तो मिळालाय, आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा तुमच्या माझ्या हातामध्ये जन्म मिळालाय। नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती। तो काय परत मिळत नाही, प्रयत्न करून मिळत नाही, तुमच्या जवळचे पैसे देऊन पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही, तो एकदाच मिळतो। मिळालेला जन्म वायाला घालू नका। मिळालेला जन्म औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया। अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया। भज मन नारायण, भज मन नारायण।
पुन्हा मिळत नाही, वारंवार मिळत नाही, एकदाच मिळतो. फार सुंदर शब्द आहेत. उठ हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, अरे खाया पिया सुख से सोया नाहक समान रोया. वायु होशियार रहना दे, खुदा का नाम जपना दे. वायु होशियार रहना दे, खुदा का नाम जपना दे. ओ वायु होशियार रहना दे, खुदा का नाम जपना दे. वायु होशियार रहना दे, खुदा का नाम जपना दे. ओ दो दिन की है जानी दीवानी. शाबाश. दो दिन की है जानी दीवानी. तुझ अल्लाह ने दिया राम भजन तो करते रहना. मत करना दितारा भाई उचर रहना खुदा का नाम जपना में. शाबाश. भाई उचर रहना खुदा का नाम जपना. दो दिन की जानी दीवानी, वा बाळासाहेब. तुझ अल्लाह ने कि तू गया क्यों करना मगरूरी. माई होशियार, माई होशियार, माई होशियार रहना में. भाई उचर रहना गोड आवाज. वा. भाई हुशार रहिना बे. सावध केलंय संतांनी आपल्याला. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासे उरले ते पाहिगा. हो बघा बघा, आपल्याला सावध केलंय संतांनी. जाग व्हा. हो तुम्हाला काळ येणारे, घेऊन जाणारे, तो काळ येण्याच्या अगोदर मिळालेला जन्म वाया अरे जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. जागा रे भाई नो जागा. हॅलो हॅलो. जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. चोर निजल्याने नाडोनी बागा. बघा बघा. जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा. जगा 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 वा वा. आता जागा रे बाई नो जागा, चोर निजल्या ते नाडुनी भागा. सगळी प्रमाण आपल्या पाठातली आहेत. संतांनी आपल्याला जाग केलेलं आहे, हुशार केलेलं आहे, सावध राहायला सांगितलंय. मिळालेल्या संधीचं कोळसा करू नका. माणसाचा जन्म परत मिळत नाही, तो जिवंतपणे शेवट गोड करण्यासाठी. शेवटाची पाळी एका मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एका मनुष्य जन्म. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटाची पाळी एका मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एका मनुष्य जन्म. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. हो चुकली या वैम फेरा बळे.
शेवटच पाळी एक मनुष्य, हे दोघं जण बादशाह आहेत, त्याची फार गोड प्रमाण आहे. शेवटची पाळी, शेवट गोड करण्यासाठी मिळालेला जन्म आहे, परत परत मिळत नाही. आपण इथं आहोत म्हणून संधीचं सोनं केलं पाहिजे. संधीचा कोळसा करू नका. आपण सगळेजण कोळशामध्ये रूपांतर करतोय. पुड्या खाऊन, दारू पिऊन, कुणाची तरी निंदा करून, कुणाचं तरी नाव ठेवून, कुणाचा तरी बांध करून आपण त्याचा कोळसा करायला लागलो. कोळसा केला नाही पाहिजे, संधीचं सोनं झालं पाहिजे. कोळशासाठी पण एक कथा सांगतो आणि सोन्यासाठी पण एक कथा सांगतो, म्हणजे लगेच कळेल, लक्षात येईल तुमच्या. कोळसा कसा केला नाही पाहिजे. पूर्वीच्या काळात एक राजा शिकारीला गेला. आता पूर्वीच्या काळातले राजे शिकारीला जायचे, आताचे राजे जरा आपल्यात भांडण लावतात. माळी माझा, कुणबी माझा, धनगर माझा, मराठा माझा, हे आपापसात भांडण लावलं राजांनी. आपल्या आपापसात भांडण करायचं नाही बरं. आपल्या आपल्या समाजाने आपापसात भांडू नका, हात जोडून विनंती असेल. आपापसात आपण काय भांडायचं महाराज. मताच्या जोगव्यासाठी लाचार व्हायचं नाही आणि आपापसात कधी भांडायचं नाही. ध्यानातच ठेवा. पूर्वीचे राजे तसे नसायचे, ते शिकारीला जायचे. एक राजा शिकारीला गेला होता, माझ्याकडे बघा, त्यानं बाण लावला होता मंगेश महाराज. सगळं लक्ष त्याचं शिकारीकडे होतं. व्याध मारायचं होतं, झाडावरच्या शेजारी राहून बाण लावला होता. सगळं लक्ष त्याचं बाणाकडे होतं पंढरी महाराज. आणि सगळं लक्ष बाणाकडे असताना नेमकं त्या अरण्यातल्या एका विषारी नागाच्या शेपटीवर राजाचा पाय पडला होता. नागानं फणा काढला होता. नाग आता राजाच्या पायाला डसणार, चावणार अशा अवस्थेमध्ये नाग होता. राजाचं लक्ष मात्र बाणामध्ये गुंतलेलं होतं. पुढं व्याध होतं, क्षत्रिय धर्म निभवायचा होता. बाण त्याचा समोर होता आणि तेवढ्यामध्ये नागानं फणा काढलेला पाहिला. माझ्याकडे बघा, नागाचा फणा पाहिला तो एका लोहारानं. तो गेलता, आपला शेतकरी लोहार होता, लाकडं गोळा करणारा, लाकडं त्याचे जाळणारा, असा एक लोहार. या बाळासाहेब बस बरं का. लोहार मात्र त्या अरण्यामध्ये लाकडं तोडायला गेला होता आणि त्या लाकडं तोडणाऱ्यानं, माझ्याकडे बघा, लोहारानं पाहिलं होतं राजाचं लक्ष खाली नाही, राजाचं लक्ष बाणामध्ये गुंतलेलं आहे आणि इकडं नागानं मात्र फणा काढलाय. नाग जर राजाला चावला तर राज्याचं मोठं नुकसान होईल, राजा मरून जाईल. आपल्याला मात्र राजा राहणार नाही. म्हणून लाकूड तोड्या त्या लोहारानं खांद्यावरची सगळी लाकडं खाली टाकली, धावतच गेला आणि तो विषारी नाग आपल्या हातामध्ये घेतला, उचलून लांब फेकून दिला. राजाला ढकलून दिलं. राजाचा बाण चुकला, राजा खाली पडला. राजाला राग आला. कुणी मला लोटलं बुवा? पाहिलं तर एका अज्ञात व्यक्तीनं मला लोटलं. विचारणा केली, का रे एका राजाला लोटतोस? पाहिलं तर एक विषारी नाग राजाच्या पायाला चावणार होता. तो विषारी नाग या कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं उचलून लांब फेकून दिला आणि माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव त्यानं त्या नागाच्या हातामध्ये दिला आणि एका राजाला वाचवलं. हो, लक्षात आलं राजाचा, यानं माझा जीव वाचवला. हा जर नसता तर आज मी मेलो असतो. हा जर नसता तर आज मी जगलो नसतो. हा जर नसता तर एखाद्याला नाग माझ्या पायाला चावला असता. राजानं विचारायला सुरुवात केली, काय करतो रे? लाकडं तोडतो राज. काय करतो या लाकडाचं? घरी घेऊन जातो. काय करतोय? घरी घेऊन याला चांगलं वाळवतो राज. वाळून काय करतो? चुलीमध्ये घालतो, त्याचे कोळसे तयार करतो. गंगाखेडला, परभणीला व मोठ्या मोठ्या गावाला 2 रुपये 5 रुपये किलोनं कोळसे विकून टाकतो. माझा धंदा आहे म्हटले, कोळशाचा लोहार आहे मी. असं का? एक काम कर म्हटले, आता कोळशे हात काळे करू नको, बस माझ्या रथामध्ये. माझा जीव वाचवला. राजानं रथामध्ये बसवलं मंगेश बाबा. रथ चालवत चालत राज्यामध्ये आला. राजाने प्रधानाला हाक मारली, प्रधान इकडे, प्रधान इकडे या, प्रधान इकडे या. प्रधान धावतच आले. काय काय नाही म्हटले, 5 एकर चंदनाची बाग या लोहाराला दान करा. किती? 5 एकर चंदनाची बाग. ऊसाची नाही, द्राक्षाची नाही, मोसंबी, डाळिंब, फिळिंब नाही. चंदन म्हणजे एका एकर मध्ये 1 कोटीचं होतं. एका एकर मध्ये 1 कोटीचं चंदन विकलं जातं. राजा बोले, दल हाले. राजाचा आदेश आला. हा जर नसता तर बाग नाही, चंदन नाही, घर नाही, राजा नाही, रथ नाही. याची कृपा झाली, यानं मला वाचवलं. याला 5 एकर चंदनाची बाग 7 बारा देऊन टाक. राजाची आज्ञा पंढरी महाराज. एका मिनिटात मंगेश बाबा 5 एकरचा 7 बारा बाळासाहेब नावावर झाला. राजा बोले तर आले. 5 एकर एक आणि आत्ता लावलेली बाग देऊ नका म्हटले. 2-4 वर्षाची तयार झालेली देऊ नका, जी तोडायला आलेली ती देऊन टाका. राजाची आज्ञा. 5 एकर बाग दिली बुवा.
2-3 वर्ष गेले. राजाला वाटलं गावातल्या लोहाराला मी श्रीमंत केलं, 5 एकर चंदनाची बाग दिली, 5 कोटी रुपयाची, मोठा बंगला बांधला असेल, पोरं चांगल्या शाळेत जात असतील, गाडी घेतली असेल. पैसा आल्यावर याच्या पलीकडं माणूस काही करू शकत नाही. गाडी घेऊ शकतो, घर बांधू शकतो, कपडे चांगले घेऊ शकतो, पोरांना चांगल्या शाळेत टाकू शकतो. याच्या पलीकडे पैसे भाजीमध्ये चुरून खाता येत नाही. टाटा काय, अंबानी काय, कोणताही श्रीमंत माणूस बघा, भाकरी भाजी भात हेच खावं लागतं. याच्या पलीकडे पैसे भाजी चुरून खाल्लेत असं एकही उदाहरण आतापर्यंत नाही. मग ऐका, पैशाचा वापर बंगला बांधू शकता तुम्ही, घर घेऊ शकता, चांगल्या शाळेत पोरं टाकू शकता. याच्या पलीकडे तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून राजाला वाटलं आता मी 5 एकर बाग दिली, 5 कोटी रुपयाची. मग राजाला वाटलं लोहारानं बंगला बांधला असेल, लोहारानं चांगल्या शाळेत पोरं टाकले असतील, पोरं आपल्या श्रीमंत झाले असतील. राजा आनंदानं घोड्याची स्वारी करता करता एक दिवस चालला होता राज्यातून. तर नेमका जिथं लोहाराचं जुनं घर होतं का, भात्यातून ते कोळशे पाडायचं, कोळसा तयार करायचं, त्या तिथंच नेमकं राजाचा घोडा थांबला. आणि राजानं पाहिलं तर जे लोहाराला 5 एकर बाग दिली होती का, तो तिथंच कोळशे तयार करीत होता. राजाला नवल वाटलं बुवा की मी त्याला 5 एकर बाग दिली, हा लोहार अजून इथंच कस काय. राजानं त्याला आनंदानं विचारलं, का रे लोहार बाबा, तुला तर मी मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी चंदनाची बाग दिली होती आणि तू अजून इथंच. तो म्हटलं राजा तुमची लई कृपा झाली माझ्यावर. काय कृपा झाली म्हटलं, आपली पहिली भेट झाली ना तिकडं अरण्यात, तिथं मला रोज लाकडं तोडायला जावं लागायचं. तुम्ही बाग दिल्यापासून गावातच जातो, 5-5, 6-6 लाकडं रोज तोडून आणतो, चुलीमध्ये घालतो, त्याचा कोळसा तयार करतो आणि गावातच मस्त त्याला चौकामध्ये 2 रुपये किलोनं विकून टाकतो. अरे वा, विकली का म्हटले बाग? सगळी विकली. म्हटले किती राहिली आता? काही नाही म्हटले, आज जाळ्यापुरतं लाकूड राहील, 5 एकर विकली. असं एक काम कर म्हटले, लाकूड घेऊन समोरच्या व्यापाऱ्याकडे जा, व्यापाऱ्याला म्हणावं राजानं पाठवलं, हा लाकूड कितीला घेतो. राजाची आज्ञा म्हणून गेला. व्यापाऱ्यानं लाकडाचा वास घेतला आणि वास घेतल्याबरोबर व्यापारी म्हटला, हे लोहारा तुझ्याकडे कुठून आलं हे? ऐक, एवढ्याच तुकड्याचे 20,000 रुपये देतो, असे जर अजून असतील भरपूर घेऊन ये, कोटी रुपये देतो. 5 कोटी रुपयामध्ये येणार नाही अशी श्रीमंत बाग आपल्याला दिलेली आहे. सांगा मला, 5 कोटीमध्ये बबन मामा बाग मिळेल? अहो या बागेतला हात मिळत नाही, या बागेचा कान मिळत नाही, या बागेचं तोंड मिळत नाही, जीभ मिळत नाही, डोळा मिळत नाही, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय. तुमचं जाऊ द्या, एकदा एखादी शीर खराब होऊ द्या, परत मिळत नाही. डोळा खराब झाला, अमेरिकेला जरी गेले तरी मिळत नाही. जवळचे सगळे पैसे दिले, या बागेतला आट्टम मिळत नाही. आट्टम, कान, डोळा, नाक, शीर, केस सुद्धा परत नाही. एकदा गेले. मग ऐका, एवढी श्रीमंत चंदनाची बाग वरच्या राजानं तुम्हाला मला दान दिलेली आहे. पुड्या खाऊन, दारू पिऊन जेही पाना. तुळशीदासजी म्हणतात आपल्यासाठी ती चंद्राच्या अमृतासारखी आहे. चंद्रामृत सुखे सेववील, इतकी सुंदर आहे रामकथा. जगातल्या प्रत्येक व्यक्तीनं ती शिकली पाहिजे. सगळी सांगायला वेळ नाही, पण एक कथा ऐका. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकईनं आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. तापस वेश विविध विशेषी, तापस वेश विशेष उदासी, चवदा बरस राम वनवासी. राम सिया राम सिया राम, राम सिया राम सिया राम, जय जय राम. इतकी सुंदर कथा. तापस वेश विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी. राघवा, पहिल्या वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास. शब्द ऐकला आणि रामप्रभूनं अंगावरती वल्कल धारण केली. ऐका रे ऐका. आणि विश्वाचा मालक माय बापाचं वचन घेऊन 14 वर्षासाठी वनवासात निघून गेला. कसा मला टाकूनी गेला वर्षासाठी रामाला वनवास.
14 वर्षासाठी भरताला गादी, पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास. आई बापाचं वचन अंगामध्ये धारण केलं. राम लक्ष्मण सीतामाई वनवासात निघून गेले. हा भाग्यश्री राग आहे, फार सुंदर रचना आहे. भाव कळेल ऐका. रामावीर जीवा रूप तुझे घनश्याम अश्याम आपुनी गेला राम अश्याम आपुनी गेला अश्याम अयोध्येच्या गुड्या खाली झाल्यात, घरावरच्या गुड्या खाली झाल्यात. बघा अयोध्या दुःखी झालेली आहे. रामकथेतला प्रसंग आहे वनवासाचा. बघा 14 वर्षासाठी ज्याला गादीवर बसताना बघायचं होतं तो राम अयोध्येतून निघून चाललाय. अयोध्या रडते रे, अंबरडा फोडून माणसं रडतायत. कैकेयीला शिव्या देतात. कैकेयी चांडाळणी, हे पापी मा, काय केलंस रे मा, आमच्या राघवाला 14 वर्ष वनवासात पाठवते मा. तुझे विश्वाचा मालक 14 वर्षासाठी वनवासात निघून जातो. सगळी कथा आता आपली वेळ घेईल. कथा आता पुढे जायची आहे. तामस तीर येतो, शरवीचा काठ जातो, तामशेचा तीर जातो आणि आता गंगा लागते. गंगा आपल्या गावाला आहे. गंगा भाग्यवान आहात तुम्ही. भाग्यवान माता होती ही. रोज गंगेचं स्नान करायची. गोदावरी गोदावरी गोदावरी, जगातली सगळ्यात पवित्र गंगा तुमच्या गावाला आहे. नुसतं स्नान केलं तरी धोत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना. किती पवित्र आहे वाचे म्हणता. गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. डोळ्यानं पाहिली तरी तीर्थ घडवते. आंघोळ केली तर पाप ठेवत नाही. तुमच्या जीवनात पुण्य करून देते अशी गंगा. गंगेचा काठ लागला. वेळ कमी आहे. पलीकडच्या काठाला आता राम लक्ष्मण सीतामाईला जायचे. वडाच्या झाडाचा तो चीक काढला गेला आणि वडाच्या झाडाचा चीक त्या पिंपळाच्या त्या वडाच्या पानातून केसाला लावण्यात आला. गोल आकारामध्ये वनवासी स्वरूपामध्ये प्रभू झाले. चित्र डोळ्यासमोर आपण पाहिले असेल रामायण मालिका. चीक लावलाय बघा डोक्याला. विश्वाचा मालक लक्ष्मण आणि सीतामाई तिघांनी पण तो चीक लावलेला आहे, रुचिक लावलेला आहे. आणि आता गंगेच्या पलीकडच्या काठाला जायचंय. आणि पलीकडच्या काठाला जाण्यासाठी त्या काळात उड्डाण पूल वगैरे नसायचे. त्या काळात एकच साधन असायची, ती म्हणजे नाव. होडी होडी नाव. या काठचे माणसं पलीकडच्या काठाला ती नाव सोडायची. पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणायची. एक नावाडी त्या नावेमध्ये बसलेला आहे. तो पलीकडच्या काठाला आहे. रामप्रभूनं त्या नावाड्याला हाक मारली, हे नावाडी, अरे हे नावाडी. प्रभूचा आवाज त्याच्या कानापर्यंत गेलेला आहे. तो पलीकडचा नावाडी अलीकडच्या काठाला नाव घेऊन आलाय. माझ्याकडे बघा मसला गाव, फार सुंदर कथा आहे. संधीचं सोनं कुणी केलंय कळेल तुम्हाला कथेमध्ये. पलीकडच्या काठचा नावाडी अलीकडच्या काठाला आलाय. प्रभू रामचंद्रानं त्या नावाड्याला हात जोडलेत. बघा कोणाकडून काही मिळवायचं असेल तर हात जोडायचं. खरंच सांगतो तुम्हाला, हात जोडल्याशिवाय पर्याय नाही. हात जोडले पाहिजे. बघा
हो एखाद्या पाटलाकडून तुम्हाला बैल जोडी मागायची असेल तर हात जोडत जा. पाटील तुमची तूर भारी आली म्हणत जा. पाटील तुमच्या उसाला चॅलेंज नाही असं म्हणत जा. हो सोयाबीन तुमच्यासारखी पाटील तुमचीच कोणाचीच नाही. पाटील म्हणतो तुला जे लागतं ते घेऊन जा. हात जोडत जा, गोड बोलत जा. हात जोडल्याने सगळी कामे होतात. बबन मामांना विचारा, खासदार होता येता हात जोडून, आमदार होता येता हात जोडून, सरपंच होता येता हात जोडून. हात जोडले पाहिजे. वारकरी संप्रदायाचे कळस आहेत तुकाराम महाराज. आमच्यासारखे 2-4 अभंग पाठ केलेले नाही, 10-5 कीर्तन करणारे नाही. ज्यांनी गाथा लिहिला प्रल्हाद महाराज गाथा, संप्रदायाचे कळस तुकोबाराय. हात जोडतात मज तेने कोंडिले आनंदा सगळी प्रमाणे एकाच अर्थाची आहेत बरं का. हो नम्र झाला भूता चव्हा, आकाशाला गवसणी घाला तुकोबाराय. संप्रदायाचे कळस आहेत पण पायाची वाहन स्वतःला म्हणतात. त्याला नम्रता म्हणतात, हात जोडणं म्हणतात. थोरपणा पराची सांडीजे, व्युत्पत्ती आघवी सरीजे, जगा धाकोटे होईजे तै जवळी माझी. सगळी प्रमाणे याच अर्थाचे आहेत. लहान झालं पाहिजे. विश्वाचा मालक लहान होतो. बघा बघा नावा तयार करणारा राम आहे मामा, नावाडी तयार करणारा राम आहे. गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम स्रोत. असा विश्वाचा मालक हात जोडतो. राम जर हात जोडतो तर आपण का जोडू नये? जोडत हात जोडत जा. हात जोडण्यात फार ताकद आहे. कितीही मोठा गुन्हा होऊ द्या, तुम्ही माफी मागितली की गुन्हा माफ होतो. पाटलानं आदेश काढू द्या, माझ्या शेतात अमक्या अमक्याच्या गायीनं चारा खाल्ला, त्याला मी चौकामध्ये फटके मारणार. तुम्ही त्याच्या पाया पडा, हातातला चाबूक फेकून देईल तो तुमच्या. घेणार नाही का? पाया पडण्यामध्ये ती ताकद आहे. म्हणून पाया पडे जन एकमेका, पंढरीशी कोणा नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान. का नाही अभिमान? संप्रदायाचं तत्व आहे. नम्र झालं पाहिजे. कितीही मोठे व्हा, किती मोठे कीर्तनकार व्हा, किती मोठे गायक व्हा, किती मोठे वादक व्हा, पण तुमचे पाय जमिनीला असू द्या. नम्र झालं पाहिजे, नम्र असलं पाहिजे. प्रभूना हात जोडलेत. ए नावाडी, काय रे तुझं नाव? तो म्हणतो माझं नाव केवट आहे. किती सुंदर नाव आहे रे तुझं. मी राम आहे, अयोध्येचा राजा आहे, राजकुमार. प्रारब्धानं वनवास मिळालाय. ही माझी पत्नी सीता आहे, हा माझा भाऊ लखन आहे. मला पलीकडच्या काठाला जायचंय बघ, पलीकडच्या काठाला जायचंय. तुझ्या नावेची गरज आहे, तुझे नाव पाहिजे. त्यावेळेला तो केवट म्हणतोय नावेसाठी आलात? म्हटले हो. नाव पाहिजे? नक्की देतो बघा. म्हटले नाव. पण काय झालंय, मागच्या महिन्यामध्ये तुम्ही त्या गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये गेले होते म्हणे, आणि तिथं एक दगड म्हणून पडलेली शिळा, त्या दगडाला तुमचा पाय लागला होता, आणि पाय लागल्याबरोबर त्या दगडाची बाई झाली होती. म्हटले हो. मागच्या महिन्यात जर तुमच्या पायानं दगडाची बाई झाली तर माझी नाव लाकडाची, माझी नाव लाकडाची आहे. आणि या लाकडाच्या नावेला जर तुमचे दोन्ही पाय लागले आणि माझ्या नावेची जर दुसरी बाई तयार झाली तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे. त्यामुळं तुमचे पाय नको आणि माझी नाव पण तुम्हाला नको. अरे असं म्हटलं कुठं होत असतं का? झालं ना म्हटले. मग आता काय करावं लागेल? काही नाही म्हटले. प्रभू तुम्हाला जर माझ्या नावेतच बसायचं असेल माझं एक ऐकावं लागेल तुम्हाला. काय? तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती, मग तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती. मग एक काम करावं लागेल, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल. त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय मातीच्या वेगळा धुवून काढेल. तुमचा पाय मातीच्या वेगळा झाला की नावेत मांडायला हरकत नाही. संधीचं सोनं कुणी केलंय? संधीचं सोनं कशाला म्हणतात याच्यासाठी कथा चालली ऐका. आणि मग आता आण म्हटले पात्र 12:30 काटा चाललाय. त्यानं ती काठवट आणली. काठवट आता ही MS 90 MS 95 जुन्या म्हाताऱ्यांना माहिती. आताच्या पोरांना पोरींना ती काठवट माहिती नाही.
इथे ना गुगलवर म्हणायची काठवट उखळ, मग ते चित्रामध्ये येईल. अशी काठवट आणली गेली भाकरी करायला असायची. माझ्याकडे बघा, काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा उजवा पाय मांडला. लक्ष द्या, 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको सर्वी भरून पाणी ओतायला लागली. केवट पाय धुवून काढायला लागला. काय सुंदर चित्र आहे बघा. एका बाजूला रामप्रभूचा पाय आहे, एका बाजूला केवटाची बायको 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली पाणी ओतते. केवट उजवा पाय धुवून काढतोय. उजवा पाय धुवून झालाय, आता डावा पात्रामध्ये आलाय. उजवा खाली गेला, डावा पात्रात आला. डाव्याला पाणी सुरू झालं. डावा सुद्धा आता धुवून झाला. निघायचंच होतं तिकडं नावेकडं. तेवढ्यात तो केवट म्हटला, तिकडं कुठं निघाले? उजव्याला माती लागली. मांडा उजवा. उजवा पात्रात आला पंडित महाराज. डावा खाली जायचा. डावा पात्रात आला. उजवा खाली जायचा. मामा अर्धा तास पाय धुण्याचा कार्यक्रम झाला. लखनजी रागीट होते. लखनजी म्हटले, हे केवट कुठपर्यंत पाय धुतो रे? एक पाय खाली जाणार आहे, एका पायाला माती लागणार आहे. तो म्हटलं, आपली बोलीच तशी आहे, पायाला माती लागली तर माझ्या नावेची बाई होईल ना. म्हटले, मग आता एक काम करा. म्हटले, एक पाय पात्रात ठेवा आणि एक पाय आधार ठेवा. बघा, एक पाय आधार ठेवायचा आहे असा. आता असं माणूस लय वेळ उभा राहू शकत नाही. माझाच तोल जायला लागला. मी जर माईक धरला तर एक 5 मिनिटं मला उभं राहता येईल. तसा प्रभू रामचंद्राचा एका पायावरती तोल गेला. माझ्याकडे बघा, आणि धरण्यासाठीचा सहारा, धरण्यासाठीचा आसरा म्हणून केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला. ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून तुम्ही रोज काकडा करता, भजन करता, वारी करता, वर्गणी देता, कीर्तन ऐकता, पंक्ती घालता. तो हात काही सहज डोक्यावरती पडत नाही. हातही डोक्यावरती घेतला, पायही धुवून घेतले, आशीर्वादही घेतला आणि पायही धुवून घेतले. रामचंद्राला नावेमध्ये बसवलं. नाव पलीकडच्या काठाला गेली. आता पलीकडचा काठ जवळ आला की तो नावाडी नाव फिरवायचा. इकडच्या काठाला घेऊन यायचा, पुन्हा पलीकडच्या काठाला घेऊन जायचा. जोरात हसायचा. रामचंद्रानं त्याला विचारलं, का रे केवट, आमचं राज्य गेलं म्हणून असतो की काय? आम्ही भिकारी झालो म्हणून असतो की काय? झालं काय रे केवट हसायला? तो केवट म्हटला, प्रभू तुम्हाला नाही हसत. हसतो कशाला? तुम्हाला फसवलं म्हटलं मी आज. काय फसवलं? कशाचा दगड म्हटले, कशाची बाईन, कशाचा पायन, कशाचं काय? इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं होतं. गौतम ऋषीनं त्या आईलेला श्राप दिला होता, दगड होशील. त्यांची बाई दगड झाली होती. तिनं उशाप मागितला होता, प्रभू रामचंद्राचा अवतार होईल, त्यांचा पाय तुला लागेल, तू पुन्हा बाई होशील. असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायानं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं. अरे म्हटलं, मग तू तर आमचा अर्धा तास घेतला. बायकोला पाय धुवायला लाव, पोरांना पाय धुवायला लाव, आईला पाय धुवायला लाव, एका पायावर उभं केलं आणि आता म्हणतो काही नव्हतं. केवटाचं उत्तर मसलेकर घरी घेऊन जा. केवट म्हटला, प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आले. ही माझ्या जीवनातली संधी होती, संधी, आणि तुम्हाला फसून तुमचे पाय धुवून घेतले. हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. सप्ताह नावाची संधी असते, पंगत नावाचं संधीचं सोनं आहे. सप्ताह नावाची संधी असते, टाळी वाजून भजन करणं संधीचं सोनं आहे. ऐका रे, एखादं व्यसन सोडून देणं संधीचं सोनं आहे. इथं बसून माल तुळशीच्या गळ्यामध्ये घालणं संधीचं सोनं आहे. संधीचं सोनं करत चला. मिळालेला जन्म वायाला घालू नका. संत म्हणतात, आम्ही संधीचं सोनं जिवंतपणे केलं आणि जिवंतपणे संधीचं सोनं केल्यामुळं आम्हाला जिवंतपणेच म्हणता आलं. अभंगाचं पहिलं दुर्योधन मारली गदा, घेतला प्राण. येडका मदन केवळ पंचान, येडका मदन केवळ पंचान, येडका मदन केवळ पंचान, येडका मदन केवळ पंचान. वा बाळासाहेब वा, काय सुंदर भारुड आहे. येडका मदन केवळ पंचान. सगळ्याची यादीची याच्यात कामाजी कोतवाल याने एवढ्या जणांना अडवलं. शंकर परमात्मा काय, ओ ब्रह्मदेव काय, नारदाची नारदी झाली. सोपं आहे का महाराज? काम कधी कुणाला सोडत नाही, पण हाच काम जाई तू माते न करी सायास. आम्ही विष्णुदास पैसे न हो. अर्थ असा आहे, काम
जिंकला. मोतीराम बाबांनी जिंकला, मारुतराव बाबांनी जिंकला, ज्ञानोबरायांनी जिंकला, तुकोबरायांनी जिंकला, नाथ महाराजांनी जिंकला. ऐका ऐका, काम जिंकला काय नवल, क्रोध जिंकला क्रोध. काम क्रोध आम्ही वाहिली विठ्ठल. काम क्रोध आम्ही वाहिली विठ्ठल. ओ वैसला अंतरी पांडुरंग. वैसला अंतरी पांडुरंग. आम्ही वाहिली विठ्ठली किंवा तुका म्हणे देह भरिला विठ्ठली. काम क्रोधे केले घररिते. कामावरती विजय मिळवला. 108 वेळा मुसलमानाचा माणूस झाडावरती बसून थुंकला नाथ महाराजांच्या अंगावर, माफ केलं. झोळी फाडली ज्ञानोबरांची, मधुकरीची झोळी माती मिक्स केली, माफ केलं. ऐका, एका बाईनं तुकोबरांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं, माफ केलं. गाढवाहून मिरवणूक काढली तरी माफ केलं. इंद्राणीची आंघोळ करू दिली नाही तरी माफ केलं. माऊलीला बाटलो रे म्हटले लोक, बाटलो रे. आता त्याच माऊलीला पाहिला इंद्राणीच्या पलीकडून बारी आहे. आता त्याच माऊलीला पाहायला नंबर लागले. चला पुढं, चला पुढं. माऊली माऊली माऊली. व त्या समाधीला कपळ लावल्याशिवाय मंगेश महाराज वादक होऊ शकत नाही, अक्रूर महाराज कीर्तनकार होऊ शकत नाही, पंढरी महाराज गायक होऊ शकत नाही, बालासाहेब एवढ्या गोड प्रमाण म्हणू शकत नाही. कधी येतंय? समाधीला कपाळ लागले ना रे. ज्ञानोबरायांनी दिले आपल्याला हे सगळं, ध्यानात ठेवा. अर्थ असा सांगतोय, क्रोधावरती विजय मिळवला, कामावरती विजय मिळवला, आणि मग म्हणता आलं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आणख्यावरती पाय दिला. ध्रुव बाळाची कथा हीच कारणे ध्रुव आढळपदी पावला. ध्रुव आढळ पदावरती बसला म्हणजे काळ जिंकला. वयाच्या 22व्या वयाच्या तसं 16व्या वर्षी काळ आलता माऊलीला. निवृत्तीनाथ दादांनी अशी 2 बोटं दाखवली होती. अर्थ असा होता, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत काळानं यायचं नाही. काळाला वाटलं 2 वर्षांनी या म्हटली. 18व्या वर्षी काळ आला. सोपान काकानं 2 बोटं दाखवली. चंद्र सूर्य तोपर्यंत यायचं नाही. काल पुन्हा 20व्या वर्षी आला. मुक्ताबाईनं 2 बोटं दाखवली. चंद्र सूर्य तोपर्यंत यायचं नाही. काल वाटला आणखी 2 वर्ष. 22व्या वर्षी काळ आला आणि ज्ञानोबरायांनी हात दाखवला. समाधी संजीवन हरिपाठ ज्ञानदेवे घेतले दान. हृदयी धरून या ध्यान. समाधी बैसला निर्वाण. कथा कीर्तन करीतू अखंड संजीवन समाधी माझ्या ज्ञानोबरायांची. मग काळावरती विजय मिळवल्यावर म्हणता येतं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज, 1:15 कड काटा चाललाय कळालंय आम्हाला. शेवट कसा गोड करायचा, संधीचं सोनं करायचं. केवटाची कथा, माऊलीची कथा, नाथबाबांची कथा, किती उदाहरणं तुम्ही आम्हाला सांगितलेत कळालंय. पण शेवट गोड करण्यासाठी आणखीन काय साधन आहे? निजाच्या माहेरा आलो, 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 आलो, निजाच्या माहेरा आलो, निजाच्या माहेरा आलो, आलो, निजाच्या माहेरा. बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा आलो, निजाच्या माहेरा आलो, निजाच्या माहेरा.
वा गायक वा वादक. काय सुंदर आहे, जोरात वाजा जोरात. या बात आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आलो निजाच्या माहेरा, याचे दोन अर्थ आहे. आपण आरसा अर्थ लावायचा. आलो निजाचं माहेर पंढरपूर आहे. आपल्यासाठी जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुली. आपलं माहेर कोणतं आहे? पंढरी आहे. माहेर संताची नामया स्वामी केशवाचे. आणखी कोणतं माहेर आहे? आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या मृत्यू लोकात. देवानं सांगितलं तुकोबाराय जावं लागेल, गाथा लिहायचा आहे. लोकांचा माथा व्यवस्थित करण्यासाठी गाथ्याची गरज आहे. जावं लागेल तुकोबाराय. तुकाराम महाराज म्हटले देवा जातो, पण माझी आट आहे, चौगाच्या खांद्यावर मी येणार नाही. मग तुम्हाला स्वतः मला न्यायला यावं लागेल. हो, तुकोबारायांनी वचन घेतलं. तुकोबारा मृत्यू लोकात आले. सगळी कथा सांगायला 2 वाजतील. तुकोबाराय संसाराला लागले. मिरच्याचा व्यापार केला. हो, खूप व्यापार केले तुकोबारायांनी जीवनात. महिपती महाराजांनी तुकोबारायांचं चरित्र लिहिलंय. फार सुंदर ओव्या आहेत, फार गोड चरित्र तुकोबारायांचं. आणि मग संसार केला, पण संसाराच्या तापी तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. भागले तकले तुकोबाराय. डोंगरावरती जाऊन भजन करायला लागले. भजन करता करता अभंग लिहिण्याची स्फूर्ती झाली. आणि मग पांडुरंगाच्या मुखाद्वारेच तुकोबारांचे अभंग बाहेर पडायला लागले. अभंग निघायला लागले. तुकोबाराय आता संसार सोडून परमार्थाला लागले. सगळं काम तुकोबारांनी आटोपलं. कीर्तन केली, भजन केली, लोकांच्या उद्धाराचं साधन, समाजाला गाथा दिला. आणि सगळे काम झाल्यावर तुकाराम महाराज देवाची वाट पाहत होते. देव काही येत नव्हता. मग तुकोबारांनी सनकादिक संतांना निरोप पाठवला. तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक म्हणविता कृपावंत, म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. ओ देवाला जाऊन सांगा, सांगा देवा नमस्कार. तुका म्हण माझा आठ वैकुंठ वा 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 श्रीरंग बोलावी वाण वेळ झाला. वा वा. उभा पांडुरंग
गोड स्वर आहे असं वाटतंय देवच न्यायला आला की काय या सुवर्णाबाईला. इतका सुंदर कार्यक्रम या परिवारानं ठेवलाय. या शिंदे परिवारातली ही एक आई आपल्यातून एक 5-6 महिन्यापूर्वी निघून गेली. रोज गोदावरीचं स्नान करावं, कितीही अडचण येऊ द्या, गंगेला पूर आलेला असू द्या, पण तिचं गंगेचं स्नान कधी थांबलं नाही. रात्रीच्या वेळेला स्नान करायचं 12 वाजता 10 वाजता आणि गोदावरीचं स्नान करून ती माय देवाची पूजा करत होती, भक्ती करत होती. काकडा भजन नामस्मरण या भक्तीमध्ये मिळालेला जन्म केवटासारखा संधीच्या सोन्यात, तुकोबारायांसारखा कामक्रोध जिंकण्यात, ज्ञानोबारायांसारखा लोकांच्या उपकारात घालत होती. असं भजन करता करता गंगेचं स्नान करता करता तिच्या जीवनातले दोष निघून गेले होते आणि दोष निघून गेल्यामुळं जिवंतपणे आईला आता म्हणता येत होतं, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. असं भजन करता करता म्हणता येईल. पिणाऱ्याला नाही, पुड्या खाणाऱ्याला नाही, गांजा खसला नाही, कुणाला नाव ठेवणाऱ्याला नाही, कुणाची बांध कोरणाऱ्याला नाही. एखाद्या अशा मातेला म्हणता येतं, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आई असते, आई जाण्याचं दुःख असतं. एक मुलगी आहे, तिच्यानंतर त्याचा परिवार आहे, नातवंड आहे. त्या सगळ्यांनी आईचा कार्यक्रम ठेवला, महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, कुणाच्या तरी शेतामध्ये काम करणारी आई असते, त्या आईला विसरत जाऊ नका. माय फार महत्त्वाची असेल. तुळशी रामायणाची कथा सांगत असताना तुळशीदासजींना विचारलं, तुम्ही सगळ्यात आधी वंदन कोणाला करणार? रामायणातल्या कोणत्या पार्टाला तुम्ही आधी वंदन करणार? रामाला करणार का, भरताला करणार का, लखनजीला करणार का, वशिष्ठाला करणार का? नेमकं रामायणात तुम्ही वंदन कुणाचं करणार? पहिलं नाव कुणाचं घेणार? पहिलं नाव आणि पहिलं वंदन रामायणातलं केलं ते कौशल्यला केलं महाराज. का? कौशल्य ही आई आहे. आईसारखं कोणी नसतं महाराज. सगळ्या अयोध्येला वनवास माहिती असतो, सगळ्या अयोध्येला, पण त्या कौशल्यला कोणी सांगत नाही. पंढरी महाराज, बालासाहेब महाराज, कोण सांगणार त्या आईला? अरे गावात एखादी बातमी होऊ द्या, एखादा तरणा बाण पोरगा जाऊ द्या, गंगाखेड सारख्या तालुक्याला माहिती असतं रे, पण झोपडीमध्ये राहणाऱ्या आईला कोणी सांगत नाही. तुझा एकुलता एक बाळ गेलाय, आईला सांगण्याची कोणी हिंमत करत नाही. मागच्या मकर संक्रांतीच्या दिवशी, मी कुठल्या पक्षाचा नाही बरं का, पण मी पाहिलं होतं ऐका, त्या मोदी साहेब त्यांच्या आईला भेटायला गेले होते. मकर संक्रांतीचा दिवस होता. एखादं उदाहरण सांगितलं म्हणजे लगे महाराज भाजपाचा असं काही समजू नका, आपलं आठवलंय म्हणून सांगतोय. ऐका ऐका, ते मोदी साहेब भारत देशाचे पंतप्रधान आहेत. त्या गुजरातच्या त्या शहरामध्ये, त्या छोट्याशा घरामध्ये ते गेले होते. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल टीव्हीला. पांढरं पातळ घातलेली त्यांची आई होती. आई कळेल तुम्हाला, आई पांढरं पातळ घातलेली माय, चष्मा लावलेली माय होती. भारत देशाचा पंतप्रधान समोर बसलेला होता. आपल्या हातानं तिला, पोराला तिनं तिळगुळ दिलं होतं महाराज, तिळगुळ. आणि तिळगुळ खाताना, मोदी साहेबांनी खाताना ते पाणी पिल्यानंतर त्याचे ओघळ असे होटावर आले होते खाली गालावर. तर त्या आईनं आपल्या कमरेचं ते पातळाजवळची ती छोटीशी दस्ती बाजूला केली आणि त्या आईनं मोदी साहेबांचा पूर्ण चेहरा त्या दस्तीनं पुसून काढला. त्यावेळेला सगळ्यांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. एका देशाचा पंतप्रधान म्हणून ती माय पाहत नाही, माझं लेकरू आहे हे, आणि माझ्या बाळाच्या गालाला पडलेले डाग फक्त आई पुसू शकते. जगामध्ये आईसारखं प्रेम कोणाचं नाही गड्या. एकदा आई गेली, तुमच्या जगामध्ये प्रेमाचा सागर आटला. आई ग थोर तुझे उपकार, एक ताल वाजायची. आई ग थोर तुझे उपकार. ही एक आई आहे. आपण सगळे पुरुष इथं बसलेले आहात. आपली आई सुद्धा जिवंत असेल. अक्रूर महाराजाचं कीर्तन चाललंय, कधी 1 वाजता कळालं नाही. एवढ्या कथा सांगता सांगता 1 वाजून गेले. एक 5 मिनिटं एक आईच्या गंगा पूजनाला, एका आईच्या गोड जेवणाला आलात. एवढा सुंदर 9 महिन्यांनी 9 दिवसांनी, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी
केले कृतार्थ जन्म देऊनी, केले कृतार्थ जन्म देऊनी, देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे, आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे. आता ती आई दिसत नाही. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. बोलावू तुझं आता मी कोणत्या उपाय, बोलावू तुझं आता मी कोणत्या उपाय. माँ देती है दुआ, माँ देती है आईसारखं कोणी नाही. ऐका, आईसाठी आलात म्हणून सांगतोय रे दादांनो. माँ देती है 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये खुरपण करत असते. खुरपण माझा पोरगा सुखी व्हावा म्हणून फाटलेलं लुगडं घालते. ऐका रे, संपत आलंय कीर्तन घेऊन जा घरी. ऐका ऐका, पुन्हा ती आई मिळणार नाही. एक